वर्धा जिल्ह्यातील गिरड या गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा वाद चव्हाट्यावर आला आहे। अनुसूचित जाती जमातीतीलच काही बांधवांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची तक्रार केली। अण्णाभाऊ साठे यांनी कुठल्याही एका जमातीसाठी कार्य केले नसून त्यांनी सर्व समता समाजासाठी काम केले आहे। पुतळा स्थापित केल्याने नेमके पोट दुखतय कुणाचे आणि नेमका वाद कसा वाढला याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी। मी आहे आता वर्धा जिल्ह्यातील गिरड या गावामध्ये। गिरड हे गाव नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या एकदम सीमेवर वसलेलं आहे। पर्यावरण क्षेत्र आहे आणि पर्यटन क्षेत्र आहे। पर्यावरणाच्या दृष्टीने खूप सुंदर असं गाव आहे आणि याच ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा जो वाद विकोपाला येते आहे। मात्र हा वाद विकोपाला कसा येत आहे आपण बघू शकतो। हा जो मार्ग आहे हा गिरड टेकडीवर जाणारा आहे, जे पर्यटन क्षेत्र आहे आणि याच्या एका बाजूला आपण बघू शकतो की अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा काही मातंग बांधवांनी स्थापित केलेला आहे। परिसरामध्ये गेल्या दशकांत मातंग बांधव याच परिसरामध्ये आपली वस्ती करून राहत आहे। हा पुतळा बसवल्यामुळे वाद कसा विकोपाला आलेला आहे, तक्रारी कुणी केलेल्या आहेत आता आपण जाणून घेतलं आहे प्रतिक्रिया। तर माझ्या बाजूच्या व्हिज्युअलमध्ये बघू शकतो की अनेक या ठिकाणी मातंग बांधव आहेत। त्यांनी काल रात्रीपासून या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे। काही लोकांचं म्हणणं आहे की हा पुतळा या ठिकाणी बसवू नका। तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नुसते एका समाजाचे नसून हे सर्व समाजासाठी ज्यांनी काम केलेलं आहे। अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा याच ठिकाणी बसणार आणि याच ठिकाणी राहणार अशा पद्धतीत आपल्याशी आत्ताच बोलताना मातंग बांधव बोललेले आहे। अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू अशी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर, वर्धा।